नाशिक येथे कुंभमेळा सुरुवात आहे. खरं तर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याला बियाणं फुकट, त्यांच्या मुलाला शिक्षण फुकट असे प्रश्न जिव्हाळ्याचे असताना कुंभमेळ्यामुळे काय फायदा शासनाचा होईल किंवा समाजाचा काय फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? किंवा कुंभमेळा अत्यावश्यक का सामाजिक प्रश्न सोडवणे अत्यावश्यक आहे? नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी शासनानं भरघोस अशी तरतूद केलेली आहे. जी शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे त्या कर्जमाफीपेक्षा पटीमध्ये कोणी म्हणतं 25,000 कोटीची तरतूद केली, कोणी म्हणतं 30,000 कोटी आहेत. हजारो कोटी रुपये कुंभमेळ्यावरती खर्च होत आहेत. हरकत नाही, खर्च झाले पाहिजे. आपली संस्कृती आहे, आपला धर्म आहे, बरोबर आहे की नाही? आणि त्यासाठी खर्च झाला पाहिजे. परंतु अलीकडं जो खर्च होतोय ना साधू संतांच्या नावाने, तो जरा चुकीचा होतोय. कारण काय झालंय माहिती का, की साधू संत असतील, आपला धर्म असेल, आपले महापुरुष असतील, ह्यांच्या आडूनच मोठा भ्रष्टाचार व्हायला लागलाय. म्हणजे पाप करण्यासाठी, भ्रष्टाचार करण्यासाठी, लोकांना लुटण्यासाठी जर तुम्ही धर्म वापरत असलात आणि तुम्ही जर साधू संतांच्या आडुशानं त्यांच्या पवित्र अशा प्रतिमेच्या आडून जर तुम्ही असं कृत्य करीत असाल तर हे फार निंदनीय आहे. कारण आजच जर बघितलं असेल ना तर कुणीतरी विलास लाड नावाचा एक माणूस आहे आणि त्या लाडला मुंबईमध्ये 6.5 लाखाची लाच घेताना पकडलं गेलं. आणि मग त्याची चौकशी करत असताना एक ऑडिओ क्लिप सध्या बाहेर फिरते. ती खरी आहे का खोटी उद्या निष्पन्न होईलच, समजा समोर येईल. परंतु त्या ऑडिओ क्लिपमध्ये तो लाड काय म्हणतो माहिती का, की 15,000 कोटी रुपयांचे टेंडर निघालेत आणि 500 कोटीचं टेंडर म्हणले माझ्या वाट्याला आले. काय म्हणतो तो? 500 कोटीचं टेंडर माझ्या वाट्याला आलेले आणि त्या प्रत्येक कामामागे 40% म्हणले आपली कमिशन आहे, 30% कमिशन आहे. म्हणजे 100 रुपये खर्चामागं 30 रुपये 40 रुपये जर तुमचं कमिशन असेल, बरोबर आहे की नाही? आता हे 30 रुपये 40 रुपये तर त्या लाडसारख्या माणसाचं आहे. मोठ्या मंत्र्याचं किती असेल हे विचार करा ना. म्हणजे 100 रुपया मागं 60 रुपये कमिशन आणि 40 रुपये कुंभमेळ्याला खर्च. म्हणजे 10,000 कोटी मागं किती 4,000 कोटी खर्च आणि 6,000 कोटी कमिशन, असंच म्हणावं लागेल ना. म्हणजे नाव कुंभमेळ्याचं आणि पैसा मंत्र्याच्या आणि कंत्राटदाराच्या खिशामध्ये. बरं ठीक आहे, पण हे पैसा कोणाचा आहे? लोकांनी भरलेल्या वेगवेगळ्या टॅक्सच्या माध्यमातून, वेगवेगळ्या दंडाच्या माध्यमातून हा लोकांना ओरबाडलेला पैसा आहे. आणि तो पैसा अशा पद्धतीनं ATM सारखा ही माणसं स्वतःच्या खिशात आणतायत. म्हणजे नाव कोणाचं आहे? कुंभमेळ्याचं. नाव कोणाचं आहे? साधू संताचं. नाव कोणाचं आहे? धर्माचं. नाव कोणाचं आहे? संस्कृतीचं आहे. आणि पैसा कोण खाते? मंत्री खात आहेत. पैसा कोण खाते? कंत्राटदार खात आहेत. मग मला सांगा, एकीकडं जो सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करीन तोच कुंभमेळ्यामुळे म्हणून समाजात मिरवतोय, बरोबर आहे का नाही? आणि दुसरीकडं सगळ्यात जास्त पैसा तोच खातोय. म्हणजे आता पापाची आणि पुण्याची व्याख्याच एक झाली. जो जास्त पाप करीन, जो जास्त भ्रष्टाचार करीन तो सगळ्यात जास्त पुण्यवान. हे असं हे चालू आहे. असं म्हणते कलियुगामध्ये सगळं उलटं होईल. म्हणजे जो सत्य बोलतोय, जो चांगल्या मार्गावर चालतोय तो धर्म नाही, जो सगळ्यात वाईट मार्गावर चालेल तो धर्म. म्हणजे जसा कुंभमेळा अजून तर व्हायचा आहे, परंतु ह्या कुंभमेळा व्हायच्या अगोदर हे बुवा बाबा पुढे यायला लागले, त्यांचे प्रकरणं पुढे यायला लागले, त्या बुवा बाबामध्ये अडकलेले मंत्र्यांचे कॉल पुढे यायला लागलेत, त्या बुवा बाबाच्या नावाखाली गुंतवलेले पैशामध्ये मंत्री यायला लागलेत. मग तुम्ही सत्तेवर आले कशासाठी? लोकांचे प्रश्न सोडवायला, राज्य लुटायला, देश लुटायला, धर्म लुटायला, संस्कृती लुटायला. काही साधू संतांना हे तर बिचारे पहिलेच निष्पुरी येत, वैराग्य धारण केलेले आहेत, निस्वार्थी आहेत. पण त्या निस्वार्थी लोकांना बगले धरून त्यांचे मुंडके आवळून असंच म्हणावं लागेल ना. आणि तुम्ही त्यांच्या नावाने जर पैसे कमीत असले तर हे मळ्यावरचं लोणी खाण्यापेक्षा वाईट आहे. इतकी वाईट जमात आज राज्यकर्त्याची झालेली आहे
कदाचित भविष्यामध्ये म्हणण्यापेक्षा पुढच्या 10 वर्षामध्ये लोक राजकारणाला कंटाळतील, वैतागतील, मतदान करणार नाहीत, इतकी वाईट परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. म्हणजे एकीकडं लोकशाही म्हणायचं आणि दुसरीकडं लोकांनीच लोकशाहीला वैतागलं पाहिजे, लोकांनीच लोकशाही नको बाबा, आता ह्या निवडणुकाच नको, आणि तुमचं तुम्ही राज्य करा, लुटून खा, नाही तर काही करा, आम्हाला सुखादेने जगू द्या, अशी वेळ उद्या ही लोक आणायला लागलेत. म्हणजे दोन्हीकडूनही फायदा ह्यांचाच. मागे पाठीमागं कोणीतरी म्हणलं होतं, एक नेता, एक देश, एक इलेक्शन. म्हणजे भविष्यामध्ये खाली कुणीच निवडणुका लढायच्या नाही, फक्त एकच जण निवडणूक लढणार, एकाच जणाला लोक निवडून देणार आणि तोच या देशावरती, या राज्यावरती राज्य करणार. म्हणजे काय साधायचं आहे तुम्हाला? लोकशाही साधायची, हुकुमशाही साधायची. सांगायचं तात्पर्य असं, एकीकडे छत्रपती शिवरायांचं आपण नाव घ्यायचं, त्यांचं स्वराज्य कसं लोक उपयोगी होतं हे सांगायचं, आणि दुसरीकडं स्वराज्य अभिप्रेत असलेल्या लोकांना हुकुमशाहीखाली दाबायचं, गुलामीखाली दाबायचं, त्यांना ओरबाडायचं, त्यांचा छळ करायचा, त्यांचं शोषण करायचं, आणि ते उद्याच्याला आरोग्याच्या सुविधा घेण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी, 2 टायमाचे घास घेण्यासाठी कसे मोताल झाले पाहिजेत, ते कसे त्यापासून वंचित राहिले पाहिजेत, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही लूट चालू आहे. आज जर तुम्ही विचार केला ना, तर इंग्रजांनी जेवढं 150 वर्षात लुटलं नसेल, पोर्तुगीजाने जेवढं लुटलं नसेल, त्या पश्तुनी लोकांनी, इराणी लोकांनी जेवढं लुटलं नसेल, त्या चंगेज खाननं जेवढे अत्याचार स्त्रियावरती केले नसतील, तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज चालू आहेत. अहो, 1-2 वर्षामध्ये इथं प्रशासनामधला एखादा अधिकारी 2-2 हजार कोटीचा मालक होतोय, 500-500 कोटी रुपये त्यांच्याकडे सापडत आहेत. ही समोर बातम्या वाचतोयत आपण. तर विचार करा की एक नेता किती कमीत असेल, एक आमदार किती कमीत असेल, एक मंत्री किती कमीत असेल. म्हणजे ज्या औरंगजेबाची सगळी प्रॉपर्टी भारतावर राज्य करून जेवढी मिळाली नसेल, तेवढा एक मंत्री एका राज्याचा कमवतोय आजकाल. मग मला सांगा की हा देश लुटण्यासाठी, इथल्या लोकांना लुटण्यासाठी बाहेरच्यांची वाट बघायची आपल्याला कधीच गरज नव्हती. म्हणजे आपण बाहेरच्याला नाव ठेवतो, मोगल आले लुटून नेले, इंग्रज आले लुटून गेले, परंतु इथं आपलेच आपल्याला लुटणारे काही कमी नाहीत. हे त्यांच्यापेक्षा जास्त लुटतेत आपल्याला. हजारो कोटी जर या कुंभमेळ्यामधून अशा जर कमिशनच्या माध्यमातून खर्च होणार असले, तर त्या कुंभमेळ्याचा आनंद इथल्या माणसांना, इथल्या भावी पिढींना कुठे असणार आहे? तुम्हाला कुंभमेळा हा खरं जर पाहिलं ना, तर हा कुंभमेळा साधू संतांचा नाही आहे. हा कुंभमेळा चोरांचा, दरोडेखोरांचा आहे. हा कुंभमेळा सर्वसामान्य लुटणाऱ्या, लुटारूंचा, भ्रष्टाचाऱ्यांचा कुंभमेळा आहे असं म्हणायला हरकत नाही. फक्त नावाला साधू संत आहेत, ते बिचारे येतील, आंघोळ करतील आणि आपापल्या धामावरती निघून जातील. परंतु त्यांच्या नुसत्या नावानं येण्यानं जर एवढी मोठी लूट होणार असेल, तर याला धर्मकार्य म्हणायचं का स्वतःला लुटून घेणं म्हणजे फार मोठं मोक्ष कार्य म्हणायचं? हाच मोठा प्रश्न इथं पडलेला आहे. धन्यवाद.